नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये। पुण्याच्या ट्रिपचा दिवस दुसरा। आम्ही कुठे गेलोत तर आम्ही गेलेलो आहेत सिंहगड फोर्टला, आणि ते पण सावीला घेऊन। तो सिंहगड फोर्ट आम्ही कसा चढलो सावीला घेऊन ते तुम्हाला लवकरच समजणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले आम्ही केली आमची पेट पूजा, कारण की खूप भूक लागली होती, आणि गेलोत मानकर डोसाला। जवळच आहे तो सिंहगड फोर्टच्या रस्त्यालाच आहे मानकर डोसा। तिथे आम्ही खाल्ला डोसा, उत्तप्पा, वेगवेगळ्या प्रकारचे खाल्ले। नंतर पुढे निघालोत आम्ही। पुढे निघाल्यानंतर पार्किंग, तर पार्किंगचे पण पैसे आणि सिंहगड फोर्टला सुद्धा जाण्याचे पैसे आहेत। पर पर्सन 100 रुपीज आम्ही पे केले, असे 400 रुपीज। लहान मुलांचे पैसे घेत नाहीत। तसंच मग आम्ही त्यांना ते पे केल्यानंतर तसेच पुढे निघालो। तोपर्यंत मी सावीला झोपी घातलेला आहे, आणि पूर्ण किल्ला चढेपर्यंत सावी झोपलेलीच होती। पूर्ण घाट चढलो आम्ही, आणि त्याच्यानंतर तिथे पार्किंग केली। तिथे पार्किंग केल्यानंतर पुढे चलत आलो तर खूप गर्दी होती। त्या दिवशी शनिवार होता। शनिवार रविवार अशा 2 सुट्ट्या असतातच सहसा, त्याच्यामुळे खूप गर्दी होती। सहली पण आलेल्या शाळेच्या, त्याच्यामुळे छान असं वातावरण पण होतं। थोडंसं उन्हाच्या झळाया लागत होत्या, एवढ्या नाहीत। सकाळी सकाळी गेलो होतो ते 11च्या दरम्यान, त्याच्यामुळे इतकं पण काही ऊन नव्हतं। हा, तुझ्या डबू सारखं घेतलं। इकडे बघा। पूर्ण किल्ला चढेपर्यंत सावी पूर्ण झोपीतच होती, आणि पूर्ण वेळेस तिच्या पप्पांनीच तिला किल्ला चढवला। मी तिला घेतलेलं नव्हतं, त्यांनीच तिला घेतलेलं, उतरताना पण आणि चढताना पण। कारण माझ्याजवळ होतं लगेज, तिचं सगळं खायचं प्यायचं सामान, माझी एवढी मोठी पर्स जी की पोत्यासारखी झाली होती तिचं सगळं सामान घेऊन। बरेच जण घोषणा देत वर चढत होते, एकदम जोश के साथ, त्याच्यामुळे अजून जोश यायचा वर चढण्यासाठी। आणि मी इथं सानूसोबत थोड्या वेळ बसलेली, मला तर सारखा दम लागत होता एवढं मोठं सामान घेऊन। घोषणांचा आवाज ऐकून सानू पण घोषणा द्यायला लागली होती। इथून तिथून नॉनस्टॉप ह्यांनी सावीला घेतलं होतं। मेन म्हणजे ती झोपी गेली होती, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं। जागी असती तरी पण तिला काही परेशान केलं नसतं, पण झोप तिची चांगली झाली। वर चढल्या चढल्या एकदम फ्रेश होती ती। अरे त्या दोघांना जाऊ दे, आपण बसू इथेच। अजून लांब आहे तो टेंट दिसेल का? टेंट जाऊ दे बाबा, तिकडं मी नाही येत, हिला घेऊन असू दे। अशी मी आधीच दमून गेलेले होते, पण तरी पण ह्यांनी मला म्हटले नाही जायचंच। आहो काय करायचंय? कुल्फी मध्ये थांबू इथंच। मला सावीला घेऊन असं वाटायचं की वर चढतो का नाही, पण फायनली आम्ही वर चढलो, आणि फक्त ह्यांच्यामुळे शक्य झालं। कारण की ह्यांनी इथून तिथून फक्त आणि फक्त तिला घेतलं होतं, आणि मी फक्त माझी पर्स आणि तिचं सगळं सामान घेतलेलं, तर त्यांच्यामुळे आम्ही वर आलो। नाही तर मी तिथंच खाली थांबायचं म्हणत होते। आणि फायनली आम्ही इथे एका झाडाखाली येऊन मस्त बसलेलो। सावीची चांगली झोप झाली होती, त्याच्यामुळे तिला पहिले खाऊ घातलं। तिचं होममेड सॅरलॅक मी सोबतच ठेवते माझ्या पर्समध्ये, ते मी तिला खाऊ घातलेलं आहे। आणि एक थर्मासची बॉटल ज्याच्यामध्ये गरम पाणी राहील, असं हे दोन्हीही सोबतच असतं माझ्या। ते पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये हे मिक्स करून मी तिला देते। गरम आहे खाली? नाही एवढं नाही, थोडं। आखर थोडं खाऊन तर बघ, मग कळेल ना कसं आहे। मस्त खाऊन झाल्यानंतर सावी इथं मस्त खेळायला लागली होती। थंडगार असं वातावरण होतं, त्याच्यामुळे तिला पण मज्जा येत होती। पुढे मग फिरत आल्यानंतर मी घेतले पेरू आणि स्वीट कॉर्न घेतले। तर बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे फ्रूट्स होते, मग मी काही थोडेसे खाल्ले। तिचं खाऊन झाल्यानंतर आम्ही आमचं खाल्लं, आणि नंतर मग परत आम्ही रिटर्न खाली चाललो। त्यावेळेस खूप जास्त ऊन झालेलं, 12:30-1 वाजले होते, त्याच्यामुळे मग सगळं कवरअप करूनच आम्ही खाली चाललेलो। खाली जाताना पण तिच्या पप्पांनीच तिला घेतलेलं होतं। पटकन गाडीमध्ये बसलो आणि AC लावला, कारण की खूप गरमायला लागलेलं। आता नेक्स्ट आम्ही लोकेशन जाणार आहोत ते म्हणजे पानशेत। एक्झॅक्ट पानशेतला असं गेलो नाहीत, पण एके ठिकाणी बोटिंगचा स्पॉट दिसला, तर आम्ही तिथंच गाडी थांबवली। आणि खूप जास्त रश नव्हती, त्याच्यामुळे आम्ही तिथंच थांबलोत, आणि मग तिथेच दोघींना पण जेवू घातलं, आणि लगेच बोटिंग करायला आम्ही निघालो।
बसणार आहेत. एवढं लांब नका नेऊ. नाही नाही भीती वाटते. तसं नाही इथं मम्मा पाशी इकडे बघ सानू. सानू अहो आपलं काही नाही होईल. लहान लेकरू आहेत म्हणून भीती वाटते. आम्ही पण बसलेलोच ना बोटीत, पण त्यावेळेस ही नव्हती. तरी मजा करायची असेल स्पीड बोट. नाही नाही त्याच्यात तर मी बसलेले नाही. ते मुलांचं नाही सांगा, पण खरी मजा. इकडे बघा. भैयांना सांगा. हाय कर सानू. हाय. खूप छान असं नितळ पाणी होतं. हे खूप जास्त छान वाटलं कारण की रश नव्हती, फक्त आम्हीच तिथे दिसलो बोटिंगला आणि आमच्या नंतर एक फॅमिली आलेली. खूप जास्त छान वातावरण होतं, पाणी पण, आणि ह्या दोघी पण खूप जास्त शांत बसल्या. पण भीती खूप वाटते मला तर. पहिले तर पाण्याची खूपच जास्त भीती वाटते आणि आता तर लहान लेकरू घेऊन चाललो होतो त्याच्यामुळे जास्तच भीत होतो आम्ही. संध्याकाळचे वाजले होते 6:30 आणि आता आम्ही नेक्स्ट निघालो होतो स्वामीनारायणच्या टेम्पलला. संध्याकाळीच छान वाटतं म्हणे ते मंदिर बघण्यासाठी, कारण की तेव्हाच जास्त ते लाइटिंग वगैरे असते आणि छान दिसतं. आणि इथं दिलं सरप्राईज सावीच्या मामा मामींनी. ते चालले होते मुंबईला, तर त्यांना कळालं आम्ही पुण्यात आहेत म्हणून ते आले आम्हाला भेटायला. सावीला दिलं होतं तिच्या मामीजवळ, पण तिला काय बहुतेक ती दमलेली होती, तिला का झोप पण लागलेली होती, ती सारखी रडतच होती. तरी पण कसं बस आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये दर्शन घेतलं. मंदिरामध्ये गर्दी तर वाटतच होती, पण पटपट दर्शन होत होते. खूप मोठं आणि छान असं मंदिर आहे. ह्यांनी सावीला घेतलं होतं. थोडा वेळ शांत बसली, परत मंदिराच्या एक साईड बघून तिला खाऊ घातलं मी. त्याच्यानंतर तरीही ती रडत होती, म्हणजे तिला झोप आलेली होती. कसं बसं दर्शन घेतलं, पटकन तिला दर्शन तरी घेऊ दिलं, जेवण केलं आणि आम्ही गेलो रूमवर. भेटूयात मग लास्ट पार्टमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.